माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईल गुडी पांडुरंगी मन रंगली गोविंदाचे गुणे वेदिले. माऊलींच्या सोहळ्यात गेले तर आनंद मिळेल. दिंडी त्याच्यासाठी आहे, सोहळा त्याच्यासाठी आहे. ज्ञानोबा म्हटले जगाने आनंदी व्हावं, समाधानी व्हावं, हीच माऊलींची आवड आहे. चला साधूची आवड थोडी बाजूला ठेवू. 2 नंबर आवड आहे ती तुमची आमची. माणसाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला गायन करायला, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन म्हणायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. ज्ञानोबराय सांगतात काय आवडतं जगाला. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. एवढे लोक कीर्तनाला आलात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? जावा म्हणजे कुठं? माऊल्यांनो मस्त बसल्या दोघ वारुशाला. मला चट कळत आहे ना, मी त्यातलाच आहे ना. तुम्ही काय संन्याशी थोडाच आहे. माऊल्यांनो जावा म्हणजे कुठं? कुठे? घरी? नो घरी, गोइंग टू यमपुरी. ऐका, आवड आहे, मरू नाही. मरू कुणाला वाटत नाही. आगा मरहा बोलन साहती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही, पण मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे वावा. उठा जागा पाठी भय आले मोठे. ओ आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. ला 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 ला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो, हो 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 ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. तोही तैसा झाला, तोही तैसा झाला की उठा जागा पाठी भय आले मोठे वा. उठा जागा पाठी भय आले मोठे, भय आले मोठे, भय आले. जावं लागतं. आवड आहे, मरू नाही, पण मरावं लागतं. आपण सगळी किरायाने आलेली माणसं आहेत. सगळे आपण किरायाने आलेली माणसं आहेत. कान उघडे ठेवून ऐका. बऱ्याच लोकांना आपल्या श्रीमंतीचा फार अहंकार आहे. मी किती श्रीमंत. बऱ्याच लोकांना आपल्या गाड्या बंगल्याचा फार अहंकार आहे. माझ्यापाशी खूप मोठी गाडी, माझ्यापाशी खूप मोठा बंगला आहे. बऱ्याच लोकांना आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे. माझ्यापाशी खूप मोठं ज्ञान आहे. पण हे माझ्या दादांनो, हे कलियुग आहे. इथं 33 कोटी देवता मर्ग आहे. तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. चिल्लर काय आहे आपल्याकडे? 10 एकर ऊस आसन. तुमच्याकडे ऊस नाही का? आमच्याकडे ऊस आहे. तुमच्याकडे काय पिकतं मग? मका.
राजे मका सोयाबीन कापूस हा काय नीट काय आम्हाला काय कळलं ना सिमेंट पोलर्ड असे हा शेड प्रोडक्ट म्हणा ना मला वाटतं पोलार्ड मी म्हणलं पोलार्ड तिकडं कायरन पोलार्ड आहे मुंबईच्या टीम मध्ये हा ते नेट म्हणा ना नेट आहे का नाही हो असं थोडं बोलताना नेट लावा ना म्हणजे कळन मला असं माझ्या लक्षातच आहे ना आमच्याकडे ते नाहीच ना ते आमच्याकडे पिकतच नाही असतं प्रत्येक भागात काही ना काही आहे की नाही इकडे एखाद्या वेळेस एखादा कापूस करणारा माणूस असून तर त्याच्याकडे कापूस किती असेल 100 क्विंटल त्या माणसाला जर कापसाचा अहंकार झाला असेल शेतीचा अहंकार झाला असेल तर लक्ष देऊन कीर्तन ऐका सगळं सोडून जावं लागतं देह जाईल वा देह जाईल हो देह जाईल 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 देह कुणाला ऐकू जाईल दमाने वाजवा बरं का खर्चाचा विषय देऊ जास्त खर्च होईल टाळी वाजवल्यावर आपले लोक टाळी सुद्धा वाजवत नाही चांगली एवढं बी चांगलं अंतकरण नाही लोकांचं काही एवढं बी हो एवढं बी अहो लोकांचं कौतुक करण्यासाठी टाळी सुद्धा मोठ्याने वाजत नाही किती दुर्भाग्य हो एकदा वाजवा बरं जोरात वा देह जाईल जाईल काय सुंदर चाल म्हटली महाराज दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल तुझ्या माझ्या संसाराला काहीतरी दर नर 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 तर नर 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 आतापर्यंत नव्हती सुख काय गोड चालेल काय काय वा फार सुंदर आहे शिकण्याकरता घेत चला जावं लागतं बरं का मी तुमचंच सांगत नाही माझ्यासारख्या एखाद्या कीर्तन करायला वाटत असून अरे 25 लाखाच्या गाडीत फिरतो महाराष्ट्रात तालुका जिल्हा कीर्तनाचं शिल्लक नाही
हे मोठा महाराज मी रोज कीर्तन आहेत रे, महाराष्ट्रात तालुका जिल्हा शिल्लक नाही. जावा लागतं. मर्यादित काळ आहे हा सुद्धा. कीर्तनकार काय, शेतकरी काय, मंत्री काय, डॉक्टर काय, इंजिनियर काय, अरे कुणीच अहंकार नाही केला पाहिजे या जिंदगीचा. माती के पुतले तुझे कितना गुमान है, अरे तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माती के पुतले तुझे कितना गुमान है. म्हणून माझ्या दादांनो, हे जीवन मिळालंय ना, देवानी दिलंय ना, इतकं चांगलं जगा, इतकं स्वच्छ जगा की आपल्या राहण्याचा, आपल्या जगण्याचा चांगुलपणा लोकांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगा. कधी कुणाला त्रास देऊ नका, कधी कुणाला वाईट बोलू नका, कधी कुणाचं वाटोळं करू नका. एखादा माणूस चांगलं कार्य करीत असेल तर त्याला मागं खेचण्याचं काम करू नका. सध्या काळ लय भयानक आहे. जग इतकं मूर्ख झालं. 60, 65, 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करावा, हा आपला भारत देश नाही रे. इतका सुंदर आहे राजांनो आपला देश, इतका सुंदर आहे आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्राची ओळख फार सुंदर आहे रे. पण दुर्भाग्य आहे, 60 वर्षाच्या माणसानं 3 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार केला असन तर असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं रे. नका रे जगू असं जीवन. अरे त्या बापाचा त्या लेकीवरती किती जीव असतो दादा, त्या मुलीवरती त्या बापाचं किती प्रेम असतं दादा. त्या बापाला विचारा, आज काय वाटत असन त्या छोट्याशा बाळाच्या बापाला, आज काय घरची परिस्थिती असन त्या मुलीच्या. जरा डोळ्यासमोर ठेवा हे चित्र. मुलगी तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, आपण लेकराची मायबाप आहोत, आपण महाराष्ट्रात जीवन जगतो. माझी कीर्तनाची विनंती आहे बाबा, न्याय मिळाला पाहिजे त्या मुलीला. काय पाप केलं हो छोट्याशा मुलीनं. छोटस जीवन आहे तिचं, काहीच कळत नाही हो. आणखीन काय कळत हो, सुख काय, दुःख काय, वाईट काय, चांगलं काय, काहीच कळत नसेल ना. 3 वर्षाची मुलगी म्हणजे काय असते हो. पण या महाराष्ट्रात अशा घटना घडतायत, याचं मला फार वाईट वाटतं महाराज. खरं मनापासून दुःख वाटतं. माझी एक सरकारला विनंती असेल की या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. सरकार कुणाचं हे असू द्या, आपण त्यातले नाहीत, आपण कोणत्या पक्षाचे नाहीत बाबा. पण ही सर्व माझी ह्या सर्व ज्या बहिणी आहेत ना, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, अहो ह्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्या महिला आहेत. खूप चांगल्या मुली आहेत, खूप चांगल्या महिला आहेत. आपली नजर वाईट झाली हो, त्याला काय करणार. आपली नजर चांगली नाही ना राहिली. एखाद्याच्या लेकराला बहीण म्हणता येत नाही तुम्हाला, एखाद्या माऊलीकडे बघून तुम्हाला आई म्हणता येत नाही. काय जगता राव आपण, काय जीवन आहे आपलं, काय राहताय आपण. अरे आपल्याकडे पाहिल्यानंतर 20 फुटावरून जर एखादी महिला, एखादी बहीण जर जात असेल तर काय जगून फायदा आहे आपला. या महाराष्ट्राची ओळख फार सुंदर आहे राजांनो. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, हो 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 एकमताचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटनाया यमुनेचे पाणी पाजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
त्या महाराष्ट्रात राहणारे माणसं आहेत, लाज वाटली पाहिजे अशा कृत्य करणाऱ्यांना. म्हणून माझ्या दादांनो, मारायचं तर सगळ्यालाच हो, मारण्याच्या अगोदर चांगलं जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. इतकं चांगलं जीवन जगा की आपण जिथं बसतो तिथं 4 माणसं येऊन बसले पाहिजेत. आता किड्या मकोड्यासारखं आपण तर कधी बी जाणारच आहे तो. याचा अहंकार काय धरून राहता, आवड आहे मरू नये, मरायचे सगळ्याला. चला, मी जीवाची आवड तुम्हाला मी 1 तासभर सांगेल, पूर्ण होत नाही ना बाजूला ठेवून देऊ. 3 नंबर आवड आहे ना ती देवाची. काय आवडतं देवाला, काय करावं लागल बाबा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे, त्या पिंपळनेरला जावं लागल आणि निळोबरायांना विचारावं लागल, निळोबराय काय आवडतं हो देवाला. निळोबरायनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. हो भाविकाचे अभंगाचे